स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो. जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक 3मध्ये भगवंत जांभळे सर या भागातून उभारलेले आहेत. ते या रणांगणात नगरसेवक पदासाठी उतरलेले आहेत. आपण त्या भागातील नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने जर संधी मिळाली तर त्या सोडवल्या जाणार आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. ताराणमध्ये तुमचं स्वागत. आणि मी विचारेन की प्रभाग क्रमांक 3मध्ये अशा कोणत्या समस्या आहेत जर नगरसेवक पदाची संधी मिळाली तर ती तुमच्याकडून सोडवल्या जाणार आहे? आम्ही आता निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही सतत फिरतोय. लोकांच्या अगदी माफकच अपेक्षा आहेत, म्हणजे ज्या गेल्या टर्मच्यामधून झालेल्या नाही आहेत, पूर्ण झालेल्या नाहीत मागच्या नगरसेवकांच्या माध्यमातून. आणि आता जवळपास 3 वर्षे प्रशासन आहे, प्रशासनाच्या पण माध्यमातून त्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. त्या म्हणजे अशा आहेत की रस्ते व्यवस्थित असावेत, आपल्या गटारी व्यवस्थित असाव्या, बांधीव असाव्यात. भुयारी गटारीचा जो प्रकल्प या ठिकाणी केला त्याचं मूळ ज्या ठिकाणी जाऊन ते पाणी उपसा होणार होतं ते केंद्र निर्माण न करता अगोदरच पूर्ण जयसिंगपूर शहरातील गल्ले असतील, बोळ असतील, ह्या इथं पूर्ण मुख्य रस्त्यावरनी ड्रेनेजच्या पाईपा काढून त्यांनी खोदाखोदी केलेल्या आहेत. त्या देखील आता व्यवस्थित मुजवलेल्या नाही आहेत. आत्ता मागच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यातून उम्हाळे येऊन बाहेर पाणी यायला लागलं. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की भुयारी गटारीचं काम किती चांगल्या प्रकारे ते झालं असावं. तर अशा निकृष्ट कामासाठीच्या लोकांना या समस्या जाणवत आहेत. रस्ते व्यवस्थित नाही आहेत, कित्येक अपघात त्या ठिकाणी होतात. प्रशासन म्हणून किंवा मागचे पूर्ण म्हणजे आम्ही मागच्या वेळीसुद्धा आम्ही इतर सर्वपक्षीय आम्ही आंदोलनं केली होती. मुकाट कुत्र्यांचं आम्ही बऱ्याचदा घेतलं होतं. आमच्या मित्रांचे जे परवा एक आई त्यामध्ये दगावल्या गेल्या. तर अशा सर्वच प्रश्नांना आधी कॉमन लोकांचे प्रश्न आहेत की ह्या पूर्ण होत नाहीत. तर निश्चितपणे आम्ही निवडून आलो तर ह्या पहिला याच्यावर आम्ही नियंत्रण आणू शकतो. कारण का आम्ही प्रशासनाला कशा पद्धतीनं या मुकाटकुत्रा असतील किंवा या सगळ्या गटारींचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, याच्यावर आम्ही देखील मुद्दे मांडलेले की अशा पद्धतीनं केलं तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर आता आम्ही रणांगणात आहे, तर लोकांनी जर निवडून दिलं तर निश्चितपणे याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू. मला विचारायचं की तुम्ही आता बोलताना म्हटलात की प्रशासनाकडून ही कामं झालेली नाहीत किंवा याच्या आधी जे होते त्यांच्याकडून झालेली नाही आहेत. काय कारण होतं की त्यांना काय निधी आला नव्हता, काय निधी आणून त्यांनी उपयोग केला नाही, काय रिझन होतं की त्यांच्याकडून ती सोडवणूक झाली नाही आणि तुम्हाला असं वाटतं की तुमची सत्ता आल्यानंतर तुमच्याकडून ती सोडवणूक होईल? मग तेव्हा काय कारण असणार आहेत? मागच्या वेळी झालं होतं असं की नगराध्यक्ष एका आघाडीचा होता, डॉक्टर नीता माने मॅडम या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या आणि सत्ता एक दुसरी होती. त्यामुळं त्यांना म्हणावं तसं काम करून देण्यात आलं नाही असं आम्हाला वाटतं. पण त्यांच्यापर्यंत जेवढ्या पद्धतीने ते करता येईल त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधासाठी विरोध करायचा म्हणून काही गोष्टी रखडल्या गेल्या. त्यावेळी जे काही जयसिंगपूरच्या हितकारक जे काही निर्णय घेणार होते त्याला देखील खो घालण्यात आला आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडल्या नाहीत. एखादा उमेदवार जेव्हा रणांगणात उतरत असतो तेव्हा त्याचं एक व्हिजन असतं. काय नेमकं व्हिजन तुमचं आहे जे घेऊन तुम्ही या प्रभागामध्ये उतरला आहात आणि कशा पद्धतीनं या इथं जे मतदार असणार आहेत त्यांच्या ज्या काय अपेक्षा असतात ते तुमच्याकडून पूर्ण होणार आहेत? काय सांगाल याबद्दल? निश्चितपणे मी सांगू इच्छितो की आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये गेलो तर ह्यांचे जे काही मूलभूत प्रश्न नागरिकांचे आहेत ते निश्चितपणे सोडवू. दुसरं महत्त्वाचं की लोकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की काही लई मोठं काही अपेक्षित नाही आहे. रस्ते व्यवस्थित असावेत, पाण्याचे आपण गटारीचे पाणी नळ पाण्याच्या पिण्याच्या पाण्यामधून ते पाणी येत आहे. म्हणजे बऱ्याचशा आम्ही आता आमच्याकडं ते जे फुटेज देखील घेतले मी 1-2 दिवसात ते प्रसारित करतो आहे. तर ते त्या पद्धतीनं लोकांच्या देखील अडचणी की पिण्याच्या पाण्यामधून सुद्धा गटारीचं पाणी येते. तर त्याच्यावर काहीतरी नियंत्रण असो, प्रशासनावर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. कारण का प्रशासन असू दे किंवा आम्ही लोकप्रतिनिधी, ही जनसेवक आहे, प्रशासन तर काय नोकरच आहे जनतेचं. तर त्यांनी त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. कोणी मालक होऊन इथं काम करता कामा नये, ही आमची प्रामुख्याने भूमिका त्या ठिकाणी असेल. महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या गोष्टी आपल्या मागच्या वेळी जे झाल्या त्या चुका आम्ही करणार नाही. कारण का गेल्या 3 वर्षात प्रशासन असून देखील कुणाच्या दबावाखाली काम केले नाहीत आम्हाला नाही माहीत. कारण आम्ही सतत आंदोलनं केले, मग ते आमच्या पक्षाच्या वतीनं असेल, आघाडीच्या वतीनं असेल, सर्वपक्षीय असतील, युवकांच्या माध्यमातून असेल, पण ते कुठंतरी पूर्णत्वाला जात नाही. त्या खो लागण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मग ते कुणाच्या दबावाखाली झालं काय झालं ते आता आपण बघू. आपण पुढं आपण ते सभागात असू तर निश्चितपणे त्या सगळ्याच गोष्टी उघडकीस येतील. काय नेमकं कारण असं तुम्हाला वाटतं की बाबा सत्ताधाऱ्यांच्यावर एवढा रोष आहे किंवा त्यांच्याकडून कामं झालेली नाही आहेत? काय नेमकी रिझन आहे असं तुम्हाला वाटतं? विरोधासाठी विरोध इतकंच आहे. कारण का नगराध्यक्ष हा विरोधी आघाड्याचा झाला आणि सत्ताधाऱ्यांची सत्ता आली पण नगराध्यक्ष नव्हता.
तर हे श्रेयवादासाठी आणि फक्त विरोधासाठी विरोध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला खो देण्यात आला. उमेदवार म्हणून जर संधी मिळाली तर आता मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी इतकंच आवाहन करेन की नव्या चेहऱ्यांना, नव्या युवकांना तुम्ही संधी दिली गेली पाहिजे. आता जर आपण जर विरोधी आघाडीतलं जर बघितलं तर बऱ्यापैकी सगळेच म्हणजे माजी नगराध्यक्ष किंवा त्यांची मग सून आहे, कोणाचे मुलगा आहे, कोणाची बायको आहे, अशा पद्धतीनं म्हणजे नगराध्यक्ष पदापर्यंत तुम्ही गेल्यानंतर देखील जर तुमची आता दुसरी तिसरी पिढी जर तुम्ही बाहेर काढता तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा आमच्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी निस्वार्थ भावनेपणे काम करणाऱ्या, अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? तर आत्ताची ही लढाई ही धनदानग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची लढाई आहे.